नमस्कार, मी कुंती. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अनारसे कसे करतात ते करून दाखवणार आहे. त्याकरता हे मी 3 सेर तांदूळ घेतलेले आहेत. आता मी याला छान 2 पाण्याने धुवून 3 दिवस ठेवणार आहे. छान असे स्वच्छ धुवून टाकायचे. 2 पाण्याने 1 पाणी भरून ठेवायचे. बघा, छान अनारसाचे तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत. आता याला मी 3 दिवस ठेवणार आहे. तिसऱ्या दिवशी मी काढणार आहे याला. हे बघा, छान. आता याला झाकून ठेवून देते. तीन दिवसा अगोदर मी हे तांदूळ भिजू घातलेले होते. आजचा तिसरा दिवस. आज याच्यातलं पूर्ण पाणी मी काढून स्वच्छ धुवून वाळू घालणार आहे 5 मिनिटाकरता फक्त. हे बघा, छान असं धुवायचं. याचं पाणी काढून टाकायचं. अजून एका पाण्याने धुवून टाकायचं. हे बघा, छान असे धुवून टाकायचे तांदूळ. पूर्ण पाणी असं काढून घ्यायचं. पूर्ण पाणी काढल्याच्या नंतर याला असं छाननीमध्ये पूर्ण पाणी निघून द्यायचं. बघा, आपण अनारसासाठी छान असे तांदूळ घेतलेले आहेत. आता याला मी 5 मिनिटं फक्त वाळू घालायचे आहे. हे बघा, ह्या शेराने मी 3 शेर तांदूळ भिजू घातलेले होते. आता ह्या शेराने मी 1.25 शेर साखर घेत आहे. याला मिक्सीमध्ये बारीक करून घेतो. हे बघा, आता मी हे तांदूळ पंख्याच्या खाली वाळू घालणार आहे. उन्हात अजिबात वाळू घालायचे नाही. फक्त 5 मिनिट वाळू घालायचे. हे बघा, मी हे 5 मिनिटाकरता वाळू घातलेले छान वाढले आहे. आता मी याला मिक्सीत दळणार आहे. बघा, आता मी मिक्सीत दळत आहे तांदूळ. वर खाल करायचं आहे तांदळाला असं छान. अजून एकदम फिरवायची आहे मशीन. खालवर केल्याने पूर्ण तांदूळ छान दळून. हे बघा, छान दळून झालेले आहेत तांदूळ.
आता मी याला छाननीने छानून घेते. असे पूर्ण तांदूळ छानून घ्यायचे दळल्यावर. हे बघा छान गाळून घेतलेले आहे तांदूळ. आता हे छाननीमध्ये जे उरलेले थोडेसे तांदूळ आहेत ते बाजूला काढून काढायचे, त्याच्यात घालायचे नाही. हे बघा मी आता साखर बारीक करत आहे. बघा छान बारीक झालेली आहे साखर. पीठ आणि साखर मी एकत्र करून याचं मिश्रण उंडी तयार करत आहे. अनारसासाठी अशी छान उंडी तयार करायची आहे. हे बघा छान अनारसाची उंडी तयार झालेली आहे. याला मी आता बंद डब्यात ठेवते. मग नंतर तुम्हाला मी अनारसे करून दाखवणार आहे. अशी छान उंडी तयार करायची. बघा असं डब्यामध्ये ठेवून द्यायचं बंद डब्यात. नमस्कार, मी कुंती. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अनारसे कसे करतात ते करून दाखवणार आहे. बघा अनारसाचं पीठ छान मळून झालेलं आहे. छान असं चिकने करायचं. थोडं तेलाचं पाण्याचा हात घेऊन शानी उंडी नरम करायची. कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. अनारसाला खूप तेल सुटते म्हणून ह्या जाळीमध्ये असे काढून ठेवायचे अनारसे. प्लास्टिकला तेल लावून घ्यायचं आहे. तेलाचा हात घेऊन छोटे छोटे उंडे बनवून घ्यायचे. असे छान चिकन गोळे तयार करायचे आहेत. ह्या प्रकारे पूर्ण गोळे करून घ्यायचे. बघा असं ठेवायचे. असे ठेवून ही पन्नी अशी करून घ्यायची. अशाला छान दाबायचं. वाटलंच तर थोडसा हलक्या हाताने बेलन फिरून घ्यायचं. हे बघा छान अनारसा तयार झाला आहे. याला थोडीशी वरून खसखस लावून घ्यायची आहे. खसखसीचा भाग वर ठेवायचा. हे बघा छान अनारसा
तयार झालेला, याला खूप तेल राहते म्हणून याच्या जाळीमध्ये तेल निघेल असं ठेवून द्यायचं. हे बघा अशा प्रकारे करायचे. खसखस लावून घ्यायची असे एक एक करून, जास्ती घालायचे नाही, एक एकच अनारसा करायचे. अशा प्रकारे पूर्ण अनारसे तळून काढायचे. हे बघा छान अनारसे तयार झालेले आहेत. तुम्ही पण बनवून पहा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.